पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन, विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी। शौर्य दिनासाठी 8 ते 10 लाख अनुयायी येणार असल्याची माहिती। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन। मंत्री दत्तात्रय भरणेंनी कोरेगाव भीमा विजय स्तंभाचं अभिवादन त्यांनी केलं, तर नाराज नसून पुढच्या आठवड्यात मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार, भरणेंची प्रतिक्रिया। साईंच्या शिर्डीमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत, वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा। बुलढाण्यातल्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी, लाखोंच्या संख्येनं भाविक शेगावमध्ये। नवीन वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनानं करण्यासाठी भाविकांची गर्दी, गर्दीचं नियोजन करण्यासाठी न्यास व्यवस्थापनाकडून विशेष कार्यक्रमांची आखणी। नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागपूरकरांची टेकडी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू, अभिषेक केल्यानंतर 7 जानेवारीच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानी मंचकी निद्रा करणार। छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 ते 14 जानेवारी दरम्यान। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रामकुंडावर सहस्रदीप प्रज्वलन सोहळा, गुरुवंदना, धार्मिक गायन आणि कीर्तनानं रामकुंड गोदाघाटाचा परिसर दुमदुमला। गोंदियातील चांद सूरज गावात नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्याची किरणं, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत डोंगराच्या मधोमध चांद सूरज हे गाव। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात वर्षाचा पहिला सूर्योदय, नागरिकांकडून कॅमेऱ्यात रेकॉर्ड, सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबई, पुणे, गोव्यासह देशभरातील विविध शहरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, फटाक्यांची आतषबाजी आणि केक कापून नववर्षाचं स्वागत केलं। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत, सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात मुंबईकरांची मोठी गर्दी। वांद्रे रिक्लेमेशन परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी, जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं। वसईमध्ये जल्लोषात नववर्षाचं स्वागत, वसईतील ऐतिहासिक चिमाजी अप्पा मैदान या ठिकाणी आयोजित भव्य सोहळ्याला हजारो नागरिकांची हजेरी, फटाक्यांच्या आतिषबाजीत नववर्षाचं स्वागत। अंधेरीच्या कंट्री क्लबमध्ये नववर्षाचं उत्साहात स्वागत, सेलिब्रेशनसाठी कलाकार सोनाली झा आणि एजाज खान यांची उपस्थिती। पुणेकरांकडून नववर्षाचं जल्लोषात स्वागत, पुणेकरांकडून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 2024 वर्षातील आठवडींना उजाळा देणारी खास पोस्ट शेअर, 2024 मध्ये जनतेनं भरभरून प्रेम दिलं, आता 2025 मध्ये आणखी जोमानं काम करू, फडणवीसांची एक्सपोज। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, नवीन वर्षामध्ये राज्याला सर्वांगीण विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर नेणार असल्याचा अजित पवारांचा संकल्प। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर, गडचिरोलीतील विविध कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार, गडचिरोलीचे पालकमंत्री व्हायला आवडेल, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुढील 100 दिवसांच्या कामाचा आढावा, परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागांना कामाबाबत सूचना। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी, शरण आलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी। दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार, स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण। कोणालाही सोडणार नाही, हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विविध टीम्स तैनात, यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। कराड प्रकरणामध्ये सरकारवर प्रेशर, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। पुरावे नष्ट झाल्यानंतर वाल्मिक कराडनं सरेंडर केलं का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। या प्रकरणाची चौकशी पोलीस किंवा सीआयडी करू शकत नाही, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चौकशी करायला पाहिजे, वडेट्टीवारांची एक्सपोज। अजित पवार धनंजय मुंडेंना संरक्षण का देतायत, संभाजीराजेंचा सवाल। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा, संभाजीराजेंची मागणी, त्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळणार नसल्याचंही वक्तव्य। सुरेश धस यांनी माफी मागितल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही, या संपूर्ण प्रकरणावरती पडदा टाकत असल्याची प्राजक्ता माळेची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये शिवसेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन, रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्केंनीही रक्तदान केलं।
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच किसननगरच्या शाखेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन केलं. जुने मित्र आणि सहकाऱ्यांची भेटही घेतली. जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा. विशेष सहाय्य योजनांचं अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे द्या. वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश. राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं सरकारकडून हालचाली सुरू. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी दादा भुसे संवाद साधणार. डहाणूतील ग्राममंगल संस्थेच्या शाळेला भुसेंनी भेट दिली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज पदभार स्वीकारणार. पदभार स्वीकारल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचा रोडमॅप देखील सादर करणार. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात जाळपोळीची घटना. गुलाबराव पाटलांच्या पत्नीला घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाला शिवीगाळ केल्याच्या रागातून 2 गट आमने सामने आल्याची सूत्रांची माहिती. कोरोना काळातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपी संजय परब आणि रविकांत सिंग यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून प्रत्येकी 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. महाराष्ट्र एटीएसनं मुंबईमध्ये अनधिकृतरित्या राहत असलेल्या बांगलादेशींविरोधात कारवाई केली. गेल्या 4 दिवसात मुंबईच्या विक्रोळी, नाशिक, अकोला, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या 9 बांगलादेशींना अटक केली. नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट. कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार चालवण्यात येणाऱ्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्यांना पुढच्या 12 महिन्यांसाठी 120 रुपये एकरकमी सवलत तात्काळ मिळणार. आजपासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल. याआधी यूपीआय पेसाठी असलेली 5,000ची मर्यादा वाढवून आता 10,000वर. नवीन वर्षात करदात्यांना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागणार. जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सगळ्या करदात्यांसाठी हळूहळू हा नियम लागू होणार. याआधी वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक असलेल्या व्यवसायांनाच हा नियम लागू होता. आजपासून फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमात बदल होणार. बँकिंग, वित्तीय कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार. नववर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 2 लाख रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज मिळणार. यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 रुपये एवढी होती. यावर्षी कारच्या किमती वाढण्याची शक्यता. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी ब्रँड वाहनांच्या किमतीमध्ये 2 ते 4% वाढ होणार. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात घसरण. तुरीचे भाव प्रति क्विंटल 465 रुपयांनी घसरले. सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7,700 रुपयांचा भाव. नांदेडमधील माळेगावच्या यात्रेतील उंट बाजाराला सुरुवात. मात्र यंदा उंटांच्या किमती घसरल्या. अमरावती शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून हेल्मेट वापराबाबत जनजागृती. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं जनजागृती. नववर्षानिमित्त खामगाव शहरात पोलीस आणि सामाजिक संघटनांकडून मोफत दूध वाटप. तरुणांना मद्यपान न करण्याचा संदेश दिला. मुंबईतील पर्यटकांकडून कुडाळमध्ये स्थानिकाला बेदम मारहाण. इनोव्हा कारनं 3 दुचाकींना धडक दिल्यावरून वाद झाला. पर्यटकांना आपल्या ताब्यात देण्याची स्थानिकांची पोलिसांकडे मागणी. नववर्षानिमित्त चिखलदरा इथं पर्यटकांची मोठी गर्दी. जंगल सफारी करताना अनेक पर्यटकांना जंगली प्राण्यांचं दर्शन. पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. आत्महत्येची धमकी देऊन मुलाला उठाबशा काढायला लावल्या. वसईच्या फुटओव्हर ब्रिजवरच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू. वाशिमपासून 15 किलोमीटरवर असलेल्या केकतउमरा रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता असल्यानं नागरिक त्रस्त. निवेदन देऊनही काम सुरू न झाल्यानं रास्ता रोको आंदोलन केलं. रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मालेगावसाठी नागरिकांचा आक्रोश. महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. शहरामध्ये पोलीस आयुक्तालय व्हावं अशीही नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या जवाहरनगर ते नांदुरा मार्गावरती तरुणाचा मृतदेह आढळला. अभय ढोके असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करतायत. वसमतमधील अभियंता योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता. 24 दिवसांपासून संपर्क तुटला. सरकारनं विशेष लक्ष घालून शोध घ्यावा पत्नीची मागणी. तर सीबीआयशी पत्रव्यवहार केल्याची पोलिसांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.